आताची सर्वात मोठी बातमी, परत आला तर मारून टाकेल. पत्रकारांना थेट धमकी दिल्याचा आरोप. संजय दिना पाटील यांचा पत्रकार परिषदेदरम्यान वातावरण चांगलेच तापले. पत्रकारांशी बोलताना परत आला तर मारून टाकेल असं वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये तीव्र चर्चा सुरू होत आहे. चला तर आपण थेट हा व्हायरल व्हिडिओ पाहूया. ते बोलतात ना, मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे. कुठे काय कॅमेरावर बोललोय ना, का मागून थोडी ना बोललोय, कॅमेरावर बोललोय. जे बोललोय जे आहे ते समोर जाणार ना. जे करणार बघा, जे करणार ते भोगणार. हा सर, राजुल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला, बस झाला ना. आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतो. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार. कशाला जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाही तर भाई मी विसरून जाईल, मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच येतो, जेवतोय, तुम्हाला जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना, मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांचं म्हणणं आहे की बाबा काय बोलू दे, अरे काय बोलू दे. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय, कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे. तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या. एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. घरात माझे बायका मुलं झोपलेले आहेत, माझे सुनबाई झोपलेले, घरात गेले, घरात रेकॉर्डिंग केली. लिमिट आहे भाऊ. थोडासा सुरुवात आज मुख्यमंत्र्यांनी बोलवली आहे. बैठक काय होणार आहे? मला नाही बोलवलंय. बैठक काय चालू असणार आहे? नाही मला अजून काय, मी रेल्वेची मीटिंग आहे तिकडे चाललोय. काल तुमच्या विरोधात पत्र दिलंय, पोलीस देऊ दे यार, दिलंय. देऊ दे ना. मी पत्र काय द्यायचं, मी खुल्याम बोललोय ना. जे कारवाई करायची पोलीस करतील ना. ज्या पद्धतीने पत्रात उल्लेख केलाय की तुम्ही जे बोलला आहे त्याच्यावर कारवाई करा म्हणून, करू दे ना, होऊ दे ना. मी बोललोय, खुल्याम बोललोय ना. कारवाई होऊ दे ना. कारवाई पोलीस करतील ना. काय जर मी चूक केलं असेल, कारवाई करतील पोलीस. त्यांचं म्हणणं दादागिरीची भाषा करू नये. कोण करतोय? मी पहिला गेली का त्याने? मी तर हात जोडतोय का बाबा तुम्ही माझ्या तोंडात कशाला घालताय साहेब? जरा राहू दे ना, बोलतोय. ऐकायला येतं ना, तुमच्या माईक सेन्सिटिव्ह. आता तिथे ऐकलं ना तुम्ही, काय ऐकायचं ते ऐकून आलात ना तिकडे. तुम्ही इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. काय ज्या पद्धतीने बोलाय, तुम्ही हा मी इन्क्वायरीला तयार आहे. काय ते मी जे बोललोय ते मी काय त्यांना एक्झाम्पल दिलंय का बाबा हे लोक भडकवून तुम्हाला पाठवतील. माझं शिवसैनिकांबरोबर काही घेणं देणं नाही. मी सुरुवातीला पहिल्या दिवसून बोलतोय, शिवसैनिकाचा माझ्यावरती ऐसा नाही, काँग्रेसवाल्यांचा माझ्यावरती ऐसा नाही, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या लोकांचा ऐसा नाही का त्यांनी मला निवडून दिलंय. हा एकदा नाही, 3-3 वेळा निवडून दिले ना. आमदार बनवलं, खासदार बनवलं, परत खासदार बनवलंय. हा तर मला त्यांच्याबरोबर काही नाही. हे उगाच हे स्वतः येणार आहेत का सिक्युरिटी सोडून काय करायला? जे बोलतात आहे ना, मी कधी बोललो, कशावरती रिॲक्शन दिलं? तुम्ही काय कराल तर मी करू. मी कशाला जाणार आहे त्यांच्याकडे? मला काय पडलंय आणि मी कशाला कोणाला हे करू? जेव्हा ते काय करतील तर आमची तयारी असणार ना बाबा. काय आम्ही काय ते येणार आणि आम्ही मार खायचा उगाच? अरे वा, मी सांगितलंय तुम्हाला. त्यांना येऊ दे, लीडर लोकांना जे बोलतात आहे ना त्यांना येऊ दे ना. त्यांची पण सिक्युरिटी सोडून येऊ दे ना. मला काय, मी सिक्युरिटी मागितलेली नाही बाबा. मला सिक्युरिटीची गरज नाहीये. त्यांना सिक्युरिटीची गरज आहे. सिक्युरिटीची खोटं स्वतःच्या दादा लोकांकडून फोन करवतात स्वतःलाच. माहितीये ना तुम्हाला ते? का विसरले तुम्ही लोक? आठवण आहे का? विसरले? स्वतःच फोन करून लावलं स्वतःच्या लोकांना, दादा लोकांना सिक्युरिटीसाठी. सेना गरज आहे सिक्युरिटीची म्हणून ते खोटे फोन करून केलं. माहितीये ना? ते पण दाबून टाकली केस. ती काढा ना केस, ती पण केस काढायला सांगा. हा सर्व आणि मोठे लोक मोठे ते मी मान सन्मान खूप दिला.
तर संजय दिना पाटील यांच्या कथित वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण तापलं. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे थेट माध्यमांसमोर. चला तर आपण थेट जाणूया काय असा संवाद चाललाय. दिना पाटील खासदारांची माझी चर्चा झाली. मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली की पत्रकारांच्या बद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी इच्छा बिलकुल नव्हती. मी पत्रकारांचा अपमान, नेहमी पत्रकार आणि माझे संबंध चांगले राहिलेले आहेत. पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. परंतु दररोज जे कोणी काय त्यांना म्हणतात, अरे जे रोज त्यांच्या विरोधामध्ये बोलतात, रोज त्यांच्या बद्दल अपशब्द काढतात, तोडून टाका, मारून टाका, तुडवून टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाच्या, नीच दर्जाचे, अतिशय खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात आपल्या मीडियासमोर, खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे. किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. त्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठलाही राग नाही आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कधी आम्ही कोणी लोकप्रतिनिधींनी करूही नये. आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याकडून काही शब्द गेले असतील पत्रकारांच्या अपमानजनक, तर आपण पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करू. म्हणून मी सांगतो, त्यांनी तशीच भावना व्यक्त केलेली आहे. तर मी आपल्याला एवढंच सांगतो की जे लोक आता संजय दिना पाटील यांनी माझ्याजवळ भावना व्यक्त केल्या, पत्रकारांचा अपमान मला करायचा नव्हता बिलकुल, परंतु जे दररोज त्यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य करतायत, त्यांच्या घरातल्या परिवाराच्या बाबतीमध्ये वक्तव्य करतात, हे अतिशय निंदनीय आहे. हे आता कुठली पातळी आहे? किती दिवस तुम्ही बघताय? अगदी 2022 पासून आपण काय भाषा, काय लोक वापरतायत? म्हणजे ही काय लोकशाहीमध्ये हे काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का? ही महाराष्ट्राची परंपरा आहे का? अशा प्रकारे आई बहिणींचा उद्धार करणं, आई बहिणीवरून शिव्या देणं, हे किती आणि पत्रकारांच्या समोर आणि डोंट कटही म्हणायचं. अरे काय हे काय? म्हणजे कुठल्या थराला जाऊन तुम्ही ह्या महाराष्ट्रामधली संस्कृती अगदी रसातळाला पोहोचवलेली आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, संजय पाटलांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्यात. कुठल्याही पत्रकारांचा अपमान मला करायचा नाही आणि त्यांना वाटतं या बाबतीमध्ये माझ्याकडून काही बोलणं अनावधानाने झालं असेल तर मी बिलकुल दिलगिरी व्यक्त करेन. अशा प्रकारचा माझी आणि त्यांची चर्चा झाली. आणि मी स्वतः सांगतो, पत्रकारांच्या बाबतीमध्ये कधीही लोक आणि लोकप्रतिनिधी हे आपण दररोज एक दुसऱ्याला पूरक आहोत. त्यामुळे मी आपल्याला सांगतो, अशा प्रकारची भावना आमच्या कुठल्याही माणसाची नाही. तर एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशा ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.